फर्स्ट टाइम ही अशी थोडी एक्सपेन्सिव्ह अशी पर्स घेतली. अल्डो ह्या ब्रँडची आहे ती. मी खूप नाही यूज केली ही. ते आपलं असतं ना एकदम एक्सपेन्सिव्ह आहे, जपून वापरलं पाहिजे. सो मी अगदी म्हणजे डेली किंवा एव्हरी वीकेंड वगैरे असं नाही यूज करत. जेव्हा आपण खास असं छान तयार होतो, छान असं वेस्टर्न आउटफिट घातलेलं असतं, तेव्हा मी असा घागरा लेहंगा असा जेव्हा अटायर आपण करतो त्यावर ही एकदम मस्त जाते. समोरच्या बाजूने पूर्ण हिला मिरर वर्क आणि असं बीड्सचं वर्क वगैरे केलेलं आहे. ही पूर्ण मोत्याची पर्स आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे हे वेगळेच काहीतरी स्टोन पण नाही म्हणू शकत, माहित नाही, वेगळेच असे हे मणी आहेत. आणि बाकी पूर्ण ही मोत्याची. नऊवार नेसली किंवा काठपदराच्या साड्या, कुणाकडे पूजेला जाणार असेल आपण आणि तेव्हा जर असं इरकल वगैरे नेसली किंवा काठपदराची साडी नेसली तर त्याच्यावर ही एकदम छान जाईल. हे वेल्वेट पण आहे, म्हणजे हे मध्ये जे ब्राऊन कलरचं आहे हे फॅब्रिक आहे वेल्वेटचं आणि पूर्ण ह्याच्यावर असंच मण्यांचं काम केलेलं आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आजचा व्हिडिओ असा डेली व्लॉग जो असतो तसा नाहीये. मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो म्हणजे माझ्या पर्सेसच्या कलेक्शनचा. मी वॉर्डरोब ऑर्गनायझेशनचा पहिला व्हिडिओ केलेला, म्हणजे फर्स्ट पार्ट, ज्याच्यात मी माझं आणि त्रिशाचं वॉर्डरोब मी कसं ऑर्गनाइज करते हे दाखवलेलं. तर त्या व्हिडिओवर मला कमेंट आलेली की पर्सेसचं कलेक्शन बघायला आवडेल म्हणून, कारण मी त्यात माझे पर्सेस मी कसे अरेंज केलेले आहेत ते दाखवलं होतं. तेव्हा मी विचारलं होतं जर पर्सेस बघायचे असतील तर मला कमेंट मध्ये सांगा म्हणून. मग मला कमेंट आलेली, तर म्हटलं चला आपण करूया हा व्हिडिओ म्हणून. तर मी आज तुम्हाला माझ्या पर्सेसचं कलेक्शन दाखवणार आहे. भरपूर अशा माझ्याकडे पर्सेस आहे वेगवेगळ्या व्हरायटीच्या. आणि मला पर्सेस कलेक्ट करायला म्हणजे घ्यायला, व्हरायटी ऑफ पर्सेस घ्यायला खूप आवडतं. पहिल्यापासून मला ते खूप आवडतं, म्हणून माझ्याकडे भरपूर अशा पर्सेस आहे. तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत माझं पर्सेसचं कलेक्शन शेअर करूया. तर आता पहिली जी मी पर्स तुम्हाला दाखवणार आहे ती पर्स तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये बघितली असेल. मी खूप यूज करते ती. सो ती पर्स तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दिसली असेल. मला आवडते पण ती खूप आणि यूज पण भरपूर करते मी. सो ही ती पर्स आहे, एकदम छोटीशी आणि मस्त असा तिचा शेप पण खूप छान आहे. कलर पण एकदम लाईट स्काय ब्लू कलर आहे. छोटीशी आहे, खूप मोठी नाहीये आणि शेप कलर मला तिचा खूप आवडलेला म्हणून मी ही घेतलेली. फास्ट ट्रॅकची आहे ही. ही ऑलमोस्ट मी 2024 ला घेतलेली चॉईस. आता 2 वर्ष होतील, एप्रिलमध्ये घेतलेली मी, मार्च एप्रिलमध्ये. सो 2 वर्ष होतील तशी मी ही पर्स खूप कंटिन्यू यूज करते म्हटलं तरी चालेल. तर अशी ही ती पर्स आहे आणि खूप नाहीये मोठी. आतमध्ये पण तिला एकच पॉकेट आहे, म्हणजे मेन जे असतं मोठंवालं पॉकेट ते एकच आहे अशा प्रकारे. आणि छोटे 2 आहेत त्याच्यात आत. हा एक आहे ज्याच्यात मी कार्ड वगैरे हे ठेवलेलं असतं. ही कंटिन्यू यूज करते मी, म्हणून जे मेजर माझ्या गोष्टी आहेत त्या मी यात ठेवते. म्हणजे कार्ड आहेत ते ठेवले आणि इथे छोटीशी झिप आहे ज्याच्यामध्ये आपण काही आपले महत्वाच्या गोष्टी असतील त्या ठेवू शकतो. सो असं इथे हा एक कप्पा आहे, हा एक आणि छोटा हा एक, असे हे 2 आणि हा मेन मोठा. तर ह्याच्यात माझ्याकडे 2 मोबाईल आहे. मी 2 मोबाईल यूज करते. तर ते दोनही ह्याच्यात आरामात मावतात आणि घराची चावी अशा 3 गोष्टी ह्यात मावतात. सो अशी ही आहे. फार काही मावत नाही बट एवढ्या गोष्टी मावतात. आणि इथल्या इथे जवळ कुठे जायचं असेल किंवा मग शॉपिंगला ज्याच्यात आपण कार्ड आणि मोबाईल चावी एवढं नेलं तरी होऊन जातं, मॉलला वगैरे किंवा इथल्या इथे जवळ कुठे जायचं असेल तर त्यासाठी ही पर्स एकदम बेस्ट आहे आणि युजफुल आहे एकदम. मी खूप यूज करते ही. सो ही एक पर्स आहे. आणि मला पहिल्यापासून अशा स्लिंग बॅग्स खूप आवडतात. असा बेल्ट आहे ह्याचा, ब्रॉड असा बेल्ट आहे. मला ब्रॉड बेल्ट असलेल्याच पर्सेस खूप जास्त आवडतात. सो असा हिचा बेल्ट आहे. ह्याला ऍडजस्ट नाही करता येत, म्हणजे काही पर्सेसचे बेल्ट असतात जे ऍडजस्ट करता येतात, तसं हिला नाहीये. बट हा माझ्या हाईट वाईज एकदम परफेक्ट होऊन जातो आणि छान आहे. मला पहिल्यापासून म्हणजे मी लग्नाच्या आधीपासून अशा स्लिंग बॅग्स खूप आवडतात. म्हणजे विदाऊट पर्स मी बाहेर जाऊच शकत नाही. मला पर्स पाहिजेच असते, कारण मोबाईल ठेवायला, चावी ठेवायला, एक छोटासा हँकी आपल्या सोबत असतो, माझ्या सोबत असतो नेहमी. सो ते ठेवायला अशा गोष्टी लागतात मला, म्हणून मी पर्स
असतेच माझ्यासोबत. आणि स्लिंग बॅग असली की कसं एकदा अडकवली की झालं, खूप असं हातात घेऊन कॅरी करायची गरज पडत नाही. स्लिंग बॅग असली त्यात सगळं आपलं सामान, मेन जे सामान आहे ते ठेवलं की झालं असं असतं. म्हणून पहिल्यापासून मला स्लिंग बॅग्स, क्रॉस बॉडी बॅग्स जे म्हणतो आपण, तशा मला पाहिजेच असतात. म्हणजे आधीपासून मी त्या यूज करते. सो ही एक माझी युजफुल अशी पर्स आहे. आणि तशीच अजून एक स्लिंग बॅग आहे, क्रॉस बॉडी आपण म्हणतो. ही पण फास्ट ट्रॅकची आहे. ही खूप जुनी आहे, खूप जुनी. म्हणजे माझं लग्न ठरलं होतं तेव्हा मी घेतलेली, की नंतर आपण कुठे गेलो तर यूज होईल म्हणून तेव्हा घेतलेली. आता हिला ऑलमोस्ट 12-13 वर्ष होत आली आहेत. बट अगदी छान आहे, फास्ट ट्रॅकचीच आहे, वॉशेबल आहे. आणि खूप 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 यूज केली आहे मी ही पण. आता एवढे वर्ष झाले तसं मी यूज करते, पण तिला काहीच झालेलं नाही. आणि ह्याला भरपूर असे पॉकेट्स आहेत, तुम्ही बघू शकता. इथे समोर एक आहे छोटस, तसंच हे बाजूला पण आहे. आणि मध्ये एक मेन पॉकेट आहे या प्रकारे. आणि भरपूर अशी स्पेस आहे ह्याच्यामध्ये पण. आणि इथे झिप आहे, ज्यात आपण आपल्या अगदी महत्वाच्या काही गोष्टी, ज्वेलरी वगैरे असं काही असेल ते ठेवू शकतो. आणि इकडे पण सेम तसेच 2 छोटे छोटे पॉकेट्स आहेत, तुम्हाला दिसत असतील. असेच त्याच्यात समोर हे असे 2 छोटे पॉकेट्स आहेत हे. आणि हा मेन एक मोठा असा कंपार्टमेंट. आणि अपोजिट साइडला त्याच्याच ही अशी झिपवाली एक. सो असं खूप युजफुल अशी ही पर्स आहे. आता मी ही नाही यूज करत, पण मी ही बरेच वर्ष यूज केली खूप. आणि भरपूर वेळा ही वॉश पण करून झाली, बट ती आहे तशीच आहे. फास्ट ट्रॅकची घेतलेली मी तेव्हा, एक 12 वर्षापूर्वी वगैरे मी फास्ट ट्रॅकची ही घेतलेली. मला फास्ट ट्रॅक तेव्हा खूप आवडायचा. फास्ट ट्रॅक हा ब्रँड मला तेव्हा खूप आवडायचा, अजूनही आवडतो. अजूनही काही गोष्टी मी घेते, जशी ही पर्स मी आता 2 वर्षापूर्वी घेतली ती. आणि हिचा पण असाच ब्रॉड बेल्ट आहे. मला पहिल्यापासून असे ब्रॉड बेल्ट असलेल्याच पर्सेस खूप आवडतात. आणि ह्याचा हा ऍडजस्टेबल बेल्ट आहे. सो ही एक अशी छानशी पर्स आहे, ही एक अशी छानशी पर्स आहे जी मी भरपूर यूज केली आहे. त्यानंतर ही एक आहे, मोठी आहे. ही मी मोस्टली गावाला जायचं असेल तेव्हा यूज करते, कारण तेव्हा माझ्याकडे बऱ्यापैकी सामान असतं. किंवा कुठे ट्रॅव्हल जायचं असेल, वन डे स्टे वगैरे, अशा वेळी मी ही पर्स, कारण मग तेव्हा खूप सामान असतं. छोट्या मोठ्या बेसिक अशा मेकअपच्या गोष्टी असतात, डिओ असतो, हेअर ब्रश असतं, परफ्यूम असतं, किंवा मग मेकअप पाऊच असतं, अशा बऱ्याच गोष्टी असतात. सो तेव्हा मी हीच पर्स कॅरी करते. ही आता रिसेंटली मम्मीने मला दिलेली. माझी पहिली पण एक पर्स होती ब्लॅकवाली, ती खूप छान होती आणि ती मी यूज करायचे, बट ती खराब झाली, मग मम्मीने मला ही दिली. सो ही पण खूप युजफुल आहे, ही पण मी यूज करते आता. असं मोठी अशी चेन आहे याला. आणि भरपूर अशी स्पेस आहे, तुम्ही बघू शकता. खूप सारं सामान याच्यामध्ये मावतं. आणि आतमध्ये पण ही एक झिपवाली, ही अशी झिपवाली एक कंपार्टमेंट आहे. अशा प्रकारे इथे काही महत्वाच्या गोष्टी आपण ठेवू शकतो. आणि त्याच्याच समोर हा एक छोटासा असा कप्पा आहे. आणि मेन हा मोठा आहे. ह्याच्यात खूप सामान मावतं, भरपूर सामान मी ह्यात घेऊन जात असे जेव्हा गावाला जायचं असेल. म्हणजे हेअर ब्रश झालं, मॉइश्चरायझर, छोट्या मोठ्या मेकअपच्या गोष्टीचं पाऊच, डिओ वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात अगदी आरामात मावतात. सो गावाला जायला किंवा वन डे वगैरे असा कुठे स्टे असेल तर तेव्हा मी ही पर्स यूज करते. आणि काही पर्सेस आहे म्हणजे ज्या आपण ओकेजनली यूज करतो, म्हणजे लग्नांमध्ये वगैरे, किंवा काही इव्हेंट असेल त्या ठिकाणी, अशा पण पर्सेस मी घेतल्या आहेत. आणि त्याच्यावर मी फोटोज पण घेतलेले आहे. आपण एकदम काहीतरी स्पेसिफिक असं आउटफिट वगैरे करतो, छान असं रेडी होतो, अटायर असतो एक पर्टिक्युलर, त्यावर आपण त्या पर्सेस घेतो. तर तशा पण माझ्याकडे काही पर्सेस आहे. आणि ज्या पर्सेस बरोबरचे माझे फोटोज मला मिळतील ते मी इथे ऍड करते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की अशा अटायरवर हे कसं जातं. तर त्याच्यानंतर ही एक पर्स आहे, ही एक पर्स आहे. ही पण मी आता रिसेंटलीच घेतली, अल्डो या ब्रँडची आहे. मी फर्स्ट टाइम ही अशी थोडी एक्सपेन्सिव्ह अशी पर्स घेतली, अल्डो ह्या ब्रँडची आहे ती. आणि फर्स्ट टाइम मी ही एवढ्या महागाची
पर्स घेतली होती. मला खूप इच्छा होती की एक थोडीशी ब्रँडेड अशी पर्स घ्यावी. ब्रँडेड म्हणजे थोडीशी म्हणजे क्वाईट एक्सपेन्सिव्ह आपण जे म्हणतो, आणि त्याचा लुक पण वेगळाच असतो, सगळंच खूप वेगळं असतं. तर मला खूप इच्छा होती म्हणून मी ही घेतली आता रिसेंटली. सो अशी ही एक पर्स आहे. अशा प्रकारे हिला अशी ही चेन आहे. ही चेन ऍक्च्युली नव्हती, मला हीच पर्स खूप आवडली होती, बट मला वाटत होतं की अशी चेन पाहिजे, बट ह्या पर्सला ती चेन नव्हती. तर मी त्यांना म्हणाले की मला चेन असलेलीच पाहिजे, बट सेम पॅटर्न मध्ये. तर ते बोलले सेम पॅटर्न मध्ये चेन असलेली नाहीये, बट आमच्याकडे एक्स्ट्रा चेन आहे, ती आम्ही तुम्हाला देऊ शकतो. सो त्यांनी ही चेन मला ह्याच्यासोबत दिलेली, जी मला खूपच म्हणजे इच्छा होती की नाही अशी चेन असलेलीच पर्स पाहिजे म्हणून, आणि पॅटर्न पण मला पाहिजे तो मिळाला. आणि ह्याचे काही त्यांनी एक्स्ट्रा चार्जेस वगैरे नव्हते घेतले, जस्ट चेन देऊन दिलेली. आता एक 6-1 महिने झाले असतील तेव्हा मी ही पर्स घेतली अल्डो या ब्रँडची, आणि मला कलर कॉम्बिनेशन पण हेच पाहिजे होतं. सो अशी ही पर्स आहे. ह्याचा बेल्ट असा आहे, ब्रॉड आहे. मला ब्रॉड बेल्ट आवडतात, जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले. सो ब्रॉड असा हा बेल्ट आहे. बेल्टवर पण ब्रँडचं नाव आहे, आणि ऍडजस्टेबल बेल्ट आहे हा. आणि कलर पण एकदम छान, एकदम डिसेंट सटल अशी आहे ही, आणि कुठल्याही वेस्टर्न आउटफिटवर खूप सुंदर जाते ही. कलर पण एकदम म्हणजे असा कुठल्याही ह्याच्यावर जाईल असाच आहे. लाईट ऑफ व्हाईट म्हणू शकतो, अगदी फ्रेश व्हाईट नाहीये. व्हिडिओत मे बी तुम्हाला तो एकदम फ्रेश व्हाईट दिसत असेल, बट ऑफ व्हाईट आहे. आणि हा पण थोडासा असा लाईट ब्राऊन म्हणू शकतो. व्हिडिओत थोडासा वेगळा दिसत आहे, बदामी कलर आपण जो म्हणतो लाईट, तसा आहे. आणि ह्याला थोडी शाईन आहे, अगदी हलकीशी अशी शाईन आहे, जर व्हिडिओत दिसत असेल तर. अशा प्रकारे आहे. आणि मोठी एक ह्याला एक चेन आहे, आणि आतमध्ये असे हे 2 कंपार्टमेंट आहेत. 2 नाही, सॉरी 3 कंपार्टमेंट आहे. एक, हा 2, आणि हा एक 3, असे 3 कंपार्टमेंट आहेत. भरपूर जागा आहे, भरपूर गोष्टी ठेवू शकतो अशी आहे. फर्स्ट वाल्या कंपार्टमेंट मध्ये इथे ही झिप दिलेली आहे, ज्यात आतमध्ये आपण काही आपल्या महत्वाच्या गोष्टी ठेवू शकतो, आणि इथे पण भरपूर स्पेस आहे. सो असं ह्यात ठेवू शकतो मेजर अशा गोष्टी ह्या कंपार्टमेंट मध्ये. त्यानंतर हा सेकंड वाला आहे, याला आत काही दुसरा कप्पा वगैरे असं नाहीये, जस्ट एक सिंगल हा एक आहे. आणि लास्ट वाला हा एक आहे थर्ड कंपार्टमेंट. असा थर्ड कंपार्टमेंट, इथे पण बरीच स्पेस आहे, आणि त्यात असे हे 2 छोटे छोटे पॉकेट्स दिलेले आहे, ज्यात आपण एखाद्या याच्यात लिपस्टिक, एखाद्या याच्यात घराची चावी वगैरे असं दोन्ही याच्यात ठेवू शकतो. आणि बाकी मोबाईल, एक छोटासा कोम, हँकी, अशा बऱ्याच गोष्टी ह्यात मावू शकता. एअरपॉड्स, आपले चार्जर, ह्या सगळ्या गोष्टी एकदम आरामात मावू शकता. आणि दिसायला एकदम छोटीशी आहे, बट आतमध्ये भरपूर अशी स्पेस त्याच्यात आहे. सो खूप साऱ्या वस्तू ह्याच्यात मावून जातात. मी खूप नाही यूज केली ही, ते आपलं असतं ना एकदम एक्सपेन्सिव्ह आहे, जपून वापरलं पाहिजे. सो मी अगदी म्हणजे डेली किंवा एव्हरी वीकेंड वगैरे असं नाही यूज करत. जेव्हा आपण खास असं छान तयार होतो, छान असं वेस्टर्न आउटफिट घातलेलं असतं, तेव्हाच मी ही पर्स काढते. बाकी नॉर्मल मग ती जी स्काय ब्लू वाली वगैरे आहे त्याच मी अशा यूज करते. ही एकदम स्पेशल ओकेजनला किंवा मग छान असं आपण रेडी झालो तर तेव्हाच मी ही पर्स यूज करते. आणि ह्या पर्स सोबतच त्यांनी ही अशी सॅटिनची बॅग दिलेली, मस्त अशी ही बॅग आहे, छान बॅग दिलेली, त्याच्यावर त्या ब्रँडचं नाव आहे. आणि ह्यातच मी ही पर्स जेव्हा यूज करून होतं तेव्हा मी यूज करून झाली की लगेच त्यातच ही पर्स ठेवून देत असते. सो अशी ही एक पर्स आहे. सध्या ही माझी खूप फेवरेट पर्स आहे. अजून 1-2 ब्रँड आहे माझ्या डोक्यात की ह्या ब्रँड्सच्या पर्सेस आपण घेऊया कधीतरी, म्हणून बघू आता कधी तो योग येतो. इच्छा तर खूप आहे. 2 ब्रँड आहे ज्याची पर्स घेण्याची माझी खूप इच्छा आहे. बघू आता ते कधी होतं, आणि घेतलं तर मी नक्कीच तुमच्यासोबत ते शेअर करेल. सो अशा ह्या नॉर्मल म्हणजे डेली यूज टाईपच्या पर्स आहेत. डेली यूज म्हणण्यापेक्षा फ्रिक्वेंटली यूज होणाऱ्या अशा ह्या पर्सेस आहेत. तर आत्ता ज्या मी तुम्हाला पर्सेस दाखवणार आहेत त्या स्पेसिफिक आउटफिटवर किंवा काही इव्हेंट असेल, ओकेजन असेल तेव्हा यूज करू शकतो अशा त्या पर्सेस आहेत. सो
त्यातली ही एक पर्स आहे, ही लावी या ब्रँडची आहे. एकदम मस्त आहे. म्हणजे ट्रॅडिशनल आउटफिट, ट्रॅडिशनल म्हणण्यापेक्षा म्हणजे पंजाबी सूट्स वगैरे जे आपण घालतो त्याच्यावर घेतली तरी ही खूप छान दिसेल, किंवा बर्थडे पार्टीला, छोट्या मोठ्या इव्हेंट्सला आपण ही पर्स घेऊन जाऊ शकतो. अशी ही पर्स आहे. अशी ही याला छोटीशी चेन आहे, आपण ही हातात कॅरी करू शकतो. अशी अशी पण कॅरी करू शकतो, किंवा मग अशी पकडून अशी पण आपण ही कॅरी करू शकतो. अशी आहे, गोल्डन कलर आहे आणि मध्ये हिला असं हे ग्लॉसी असं डिझाईन आहे. मध्ये मध्ये लाईट गोल्डन कलर आहे. व्हिडिओत मे बी थोडा वेगळा दिसत आहे, असा आहे. आणि ही पर्स मम्मीने मला पाठवलेली माझ्यासाठी. सो ही मम्मीने दिलेली पर्स आहे. ह्याला हे असं टच बटन आहे. ही अजून मी यूज नाही केली आहे, तशीच आहे, नवीच्या नवी, अजून नाही यूज केली. सो तुम्ही बघू शकता पेपर पण तसाच आहे त्याचा टॅग पण अजून तसंच आहे, ते पण काढलेलं नाहीये. आणि आतमध्ये सॉरी ऍक्च्युली ह्याला एक नाही 2 चेन आहेत अशा. ह्या असं हे कॅरी करू शकतो. त्यातली एक चेन आतमध्ये होती, सो ते लक्षात नाही आलं. सो अशा ह्या 2 चेन्स आहेत याला. छोट्या मोठ्या बर्थडे पार्टीला किंवा मग छोट्या मोठ्या इव्हेंटला आपण कुठे गेलो तिथे पण ही घेऊन जाऊ शकतो. सो अशी आहे. ह्याला असं हे मॅग्नेट वालं बटन आहे. हे मॅग्नेट वालं बटन सेंटरला आहे आणि साईडला पण आहे. ती एक्सटेंड होते थोडीशी, म्हणजे पूर्ण ओपन होते अशी. आणि मध्ये पण तुम्ही बघू शकता भरपूर अशी ही स्पेस आहे. म्हणजे मोबाईल, छोटासा कोम, लिपस्टिक, एअरपॉड्स आणि बऱ्याचशा अजून 2-3 गोष्टी ज्या मेजर आपल्याला लागतात, कीज वगैरे, अशा बऱ्याचशा गोष्टी, छोटासा एक कॉम्पॅक्ट पावडर वगैरे अशा आरामात आपण ह्यात ठेवू शकतो. बऱ्यापैकी स्पेस आहे. आणि हा इथे पण एक चेन आहे छोटीशी अशी. सो इथे पण हा एक कंपार्टमेंट आहे. तर अशी ही एक पर्स आहे, मस्त आहे. आणि ही पर्स मम्मीला पण यूज करता येईल. मी तिला म्हणाले की ही तू पण यूज करू शकते छोट्या मोठ्या इव्हेंटला गेली, कारण मम्मी लोक फार हेवी वगैरे अशा पर्सेस नाही यूज करत. बट त्यांच्या हिशोबाने पण ही खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला पण जर तुमच्या मम्मीला गिफ्ट करायची असेल तर तुम्ही ही करू शकता. छोट्या मोठ्या इव्हेंटला पण हे घेऊन जाऊ शकता. आणि आपल्याला पण ही कॅरी करायला एकदम छान आहे. नॉर्मल आपण जेव्हा अशी कुर्ता, थोडासा हेवी असा कुर्तीज वगैरे घालतो त्यावर ही एकदम मस्त जाईल. सो अशी ही पण एक पर्स आहे. ही मी अजून यूज नाही केली, पण मी ही लवकरच यूज करेल. सो अशी ही एक पर्स आहे. याचा शेप पण खूप छान आहे आणि कलर कॉम्बिनेशन वगैरे सगळंच खूप छान आहे. मला ही पर्स खूप आवडलेली. मम्मीला माहित होतं मला ही पर्स आवडली आहे म्हणून मग तिने एक दिवस मला कुरिअर करून ही पाठवली होती. सो मस्त आहे ही पण पर्स. त्यानंतर ही एक आहे. ही एकदम हेवी वाली अशी आहे. म्हणजे लग्नामध्ये वगैरे आपण जेव्हा छान अशी साडी वेअर करतो किंवा खूप हेवी असा घागरा, लेहंगा असा जेव्हा टायर आपण करतो त्यावर ही एकदम मस्त जाते. समोरच्या बाजूने पूर्ण हिला मिरर वर्क आणि असं बीड्सचं वर्क वगैरे केलेलं आहे. ही पर्स मला वाटतं ऑलमोस्ट 7 ते 8 वर्षापूर्वी घेतलेली मी. ही माझ्या धीरांचं लग्न होतं, राजेशच्या कझिनचं, तेव्हा मी ही पर्स घेतली होती त्या साडीवर जाईल अशी. त्याचा फोटो मी साईडला अटॅच करते की मी कुठल्या त्या आउटफिटवर कशी जात होती. सो ही घेतलेली, ही मी ऑनलाईन घेतली होती तेव्हा, फ्लिपकार्टवरनं घेतलेली होती. आणि मागच्या बाजूने हे असं थोडंसं वर्क आहे. बट ही पण पर्स मी बऱ्यापैकी यूज केली अशाच लग्नांना वगैरे. आणि हे बघा छान असं वर्क आहे. भरपूर वेळा मी ही यूज केली, पण आता 7-8 वर्ष झाले तरी पर्स आहे तशीच आहे, काही नाही झालं. भरपूर इव्हेंटला मी यूज केली. वर्क पण काहीच खराब नाहीये झालेलं आणि छान निघाली. याची क्वालिटी एकदम मस्त निघाली आणि शेप पण काहीतरी डिफरंट आहे. आत अशी ही एक चेन आहे. हेवी आपण वर्कच्या साड्या वगैरे घालतो त्यावर ही खूप सुंदर वाटते. आणि जनरली आपण तेव्हा काय ठेवतो पर्समध्ये इव्हेंटला वगैरे, मोबाईल, लिपस्टिक, छोट्या मोठ्या गोष्टी, त्याच तर त्या आहे बघा. असा मोठा असा हा कप्पा आहे. बऱ्यापैकी जागा आहे, भरपूर जागा आहे ह्यात. पण एकच आहे हा.
आणि भरपूर जागा आहे. मोबाईल, कॉम्पॅक्ट, लिपस्टिक, छोटासा हेअर ब्रश, रुमाल, ह्या सगळ्या गोष्टी ह्यात अगदी आरामात मावून जाणार, ज्या आपण अशा इव्हेंटला लागतात आपल्याला. सो त्या ह्याच्यात अगदी आरामात मावून जाणार अशी ही पर्स आहे. ही पण मला खूप आवडते आणि मस्त आहे. ह्याची क्वालिटी खूप छान निघाली. म्हणजे मी तेव्हा घेतलेली ऑनलाईन फ्लिपकार्टवरनं, तेव्हा रिव्ह्यू पण टाकलेला माझ्या नावाने. मे बी हे प्रोडक्ट जाता अवेलेबल असेल तर माझा रिव्ह्यू पण तुम्हाला त्यात दिसेल. सो अशी ही पर्स आहे, मस्त आहे एकदम. आणि विशेष म्हणजे याचं वर्क पण काहीच खराब नाही झालं, आहे तसंच राहिलं. ही एक पर्स आहे, ही पूर्ण मोत्याची पर्स आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे हे वेगळेच काहीतरी स्टोन पण नाही म्हणू शकत, माहित नाही, वेगळेच असे हे मणी आहेत. बाकी पूर्ण ही अशी मोत्याची पर्स आहे, खूप छान आहे. ही पण मी 1-2 वेळा यूज केलेली. माझ्याकडे एक साडी आहे पिंक कलरची, फोटो असेल तर मी अटॅच करते साईडला. त्याच्यावर पूर्ण मोत्याचं वर्क वगैरे आहे. ऍक्च्युली मी आता जो गाडीच्या डिलिव्हरी घेतल्याचा व्हिडिओ पोस्ट केलेला, तेव्हा मी संध्याकाळी आम्ही गणपतीला गेलेलो दगडूशेठला, तेव्हा जी साडी वेअर केली होती तिच्यावर मोत्याचंच वर्क आहे. तर जेव्हा मी ती साडी नेसते तेव्हा मी ही पर्स कॅरी करते. सो अशी ही पर्स आहे. आतमध्ये एक कप्पा आहे, झिप ओपन केली की एक कप्पा आहे, मोठा असा हा कप्पा आहे. आणि ह्या बाजूला त्याला अजून एक असा छोटासा कंपार्टमेंट आहे. सो बऱ्यापैकी सामान मावू शकतं यात पण. एक छोटासा कोंब, ज्या बेसिक गोष्टी असतात, मोबाईल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आरामात यात मावतात. सो ही अशी रुंदीला पण बऱ्यापैकी आहेत. सो कोंब आणि मोबाईल वगैरे आरामात मावून जाणार. आणि हा एक छोटासा कप्पा दिलेला आहे, सो इथे लिपस्टिक, चावी वगैरे ह्या गोष्टी आरामात मावणार. सो अशी ही पर्स आहे. ही पण मला मम्मीनेच पाठवलेली. तिला अशा पर्सेस वगैरे खूप आवडतात, पण ती एवढ्या हेवी गोष्टी यूज नाही करत. आणि तिला माहिती मला आवड आहे, सो तिला असं वेगळं काही दिसलं की ती माझ्यासाठी घेऊन ठेवत असते. सो ही पण एकदम मस्त अशी पर्स आहे. आणि ही एकदम डिफरंट, एकदम युनिक आहे की नाही पटकन असं डिझाईन, असं कलेक्शन बघायला मिळत, त्या टाईप मधली आहे. कॉमन असं डिझाईन नाहीये बिलकुल पण. सो मस्त आहे ही पण पर्स, ही पण मी यूज केलेली आहे. आणि दुसरी आहे ही एकदम ट्रेडिशनल टाईप आहे. म्हणजे आपण जेव्हा अशा काठापदराच्या साड्या घालतो, पैठणी किंवा नारायणपेठ, ज्या काठपदराच्या सिल्कच्या साड्या असतात, त्यावर ही एकदम मस्त जाते. किंवा नऊवार जरी नेसली तरी एखाद्या इव्हेंटला आपण ही मस्त कॅरी करू शकतो. खूप सुंदर आहे. ह्याला अशी मस्त खणाची बॉर्डर आहे, खणाचंच आपण हे फॅब्रिक यूज केलंय म्हणू शकतो, त्या टाईप मधलंच हे डिझाईन आहे. छान अशी ही प्रिंट आहे. आणि हँडल पण ह्याचं खूप मस्त आहे, असं वुडन टाईप लुक आहे. आणि मागे याला एक झिप आहे, ही मागे पण आपण काही ठेवू शकतो. आणि मेणाची इथे पण ही एक झिप आहे. आणि अशी बरीच जागा आहे, भरपूर गोष्टी ह्यात मावू शकतात. ही बऱ्यापैकी मोठी आहे, तर ह्यात बरंच सामान मावेल अशी आहे. आणि मागच्या बाजूला पण एक चेन असल्यामुळे तिथे पण बऱ्यापैकी सामान ठेवू शकतो. सो ट्रेडिशनल अटायरवर म्हणू शकतो आपण की ही एकदम छान जाईल. नऊवार नेसली किंवा काठपदराच्या साड्या, कुणाकडे पूजेला जाणार असेल आपण आणि तेव्हा जर असं इरकल वगैरे नेसली किंवा काठपदराची साडी नेसली तर त्याच्यावर ही एकदम छान जाईल. सो अशी ही एक पर्स आहे. आणि ही पण एक पर्स आहे, पोटली टाईप आपण म्हणू शकतो. माझ्या नंदेच्या लग्नात मी घेतलेली, राजेशच्या कझिनच्या लग्नात मी घेतलेली ही पोटली टाईप आहे. ही ह्याला मस्त असं हे हँडल आहे. हे पण पूर्ण असं वर्क टाईप आहे, बीड्स वगैरेचं आहे, गोल्डन असे बीड्स आहे. आणि एकदम लाईट वेट आहे आणि छान आहे ही पण. ह्याच्यात हे 2-3 कलर आहे, त्यामुळे ह्या मधल्या कुठल्या पण कलरची आपण साडी वेअर केली तर जाऊ शकते त्यावर. आणि इथे मी फोटो अटॅच करते की मी असा लुक केलेला, सो त्यावर ही पर्स घेतलेली. आणि ह्याला 2 असे हे नॉट्स आहेत, ज्याने आपण ही अशी क्लोज करू शकतो. आणि पोटली सारखीच आहे, असं ओपन केलं की ह्यात पण बऱ्यापैकी स्पेस आहे. हे जे मेन ओपन करण्याचा भाग आहे तो जरी छोटा असला
तरीही अशी बऱ्यापैकी मोठी आहे, तर आतमध्ये बऱ्यापैकी सामान मावून जातं. छान आहे ही पण. आणि क्लोज करायला ह्या 2 नॉट्स अशा ओढल्या की क्लोज होते. आणि हँडल पण म्हणजे याचं खूप छान आहे, असं हातामध्ये पकडायला वगैरे एकदम मस्त आहे. सो ही एक छान अशी पर्स आहे. आणि हा एक क्लच आहे. हा म्हणजे ह्याला तर बरीच वर्ष झाली, म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी पण माझ्या लग्नाच्या आधीच घेतलेला आहे हा. नाशिकला एका एक्झिबिशन मध्ये मी घेतला होता की छान आहे काहीतरी वेगळं. आणि आता हे क्लचेस खूप दिसतात, पण तेव्हा तितके नव्हते दिसत. तेव्हा अगदीच रिसेंटली हा पॅटर्न आला होता. 13-14 वर्षापूर्वी मी ही घेतलेला होता हा पॅटर्न. खूप सुंदर होता. ह्याला पण असंच व्हाईट कलरच्या मण्यांचं हे पूर्ण वर्क आहे. असं हातात पकडायला छान वाटतो हा. सो हा मी तेव्हा घेतलेला. ही पण यूज केली मी. ह्याच्यावरचा फोटो असेल माझा, अगदी जुना फोटो आहे, म्हणजे लग्न होऊन अगदी 1 वर्ष झालं असेल. तेव्हा एका लग्नात मी साडी नेसलेली, तर त्याला मॅचिंग म्हणून हा पर्स कॅरी केलेला. तो फोटो मी इथे अटॅच करते. तर असे आहे. आणि ही पण मी बऱ्यापैकी यूज केली. ही पण आहे तशीच आहे, काहीच खराब नाहीये झालेली. वर्क पण तिचं काहीच निघालं नाही आणि कलर पण चेंज नाही झाला. एकदम छान आहे. आणि असा हा क्लच आहे. छोटी आहे, यात फक्त मोबाईल मावणार. आणि ह्यात हे बघा, ओपन केलं की असा हा एक मेन कंपार्टमेंट आहे. आणि ही चेन आहे. सो ह्या चेन मध्ये एखादी 2 गोष्ट तुम्ही ठेवू शकता. आणि इथे एक मोबाईल बसेल. खूप मोठी नाहीये, बट छान आहे. म्हणजे नेहमी पर्स 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 घेऊन आपल्याला असं वाटतं ना पर्स, तर कधीतरी हा क्लच पण एक छान वाटतो. सो तेव्हा त्रिशा नव्हती, जेव्हा मी ही कॅरी केली होती तेव्हा त्रिशा नव्हती. सो हे मी इझिली असं हातात कॅरी करू शकत होते. आणि आता पण मी कॅरी करू शकते, कारण त्रिशा मोठी झाली आहे. सो तिला सांभाळणं वगैरे हा काही प्रकार नसतो. आणि छोट्या मोठ्या इव्हेंटला असा क्लच छान वाटतो. सो हा एक क्लच आहे. आणि तशाच प्रकारचं अजून एक आहे माझ्याकडे, पर्स आहे. ती क्वाईट सिमिलर आहे, पण हे बघा, त्याला ही अशी चेन पण आहे. आपण ही गळ्यात पण अडकवू शकतो. पण वर्क बऱ्यापैकी तशाच मण्यांचं आहे. बट हे वेल्वेट पण आहे. म्हणजे हे मध्ये जे ब्राऊन कलरचं आहे हे फॅब्रिक आहे वेल्वेटचं. आणि पूर्ण ह्याच्यावर असंच मण्यांचं काम केलेलं आहे. तर ही पण खूप छान दिसते. आणि तिला असंच मण्यांची एक ही चेन दिलेली आहे. त्याला पण मस्त अशी हे आपण वेणी घालतो तशी चेन तशीच आहे. म्हणजे अगदीच हातात नको वाटत असेल घ्यायला की हातात घेऊन कंटाळा येतो, तर ही पण कधीतरी मी कॅरी करते की गळ्यात अडकवली तरी होऊन जाते. आणि अशी छान मस्त लग्नात वगैरे स्पेशल इव्हेंटला आपण ही घेऊ शकतो. आणि ही जरा मोठी आहे साईजने, त्या क्लच पेक्षा जरा म्हणजे बऱ्यापैकी मोठी आहे. सो ह्याच्यात सामान बऱ्यापैकी मावणार. आणि मॅग्नेट वालं असं हे बटन आहे ह्याला. आणि आतमध्ये असा हा एक कप्पा आहे. आणि मध्ये झिप वाला एक. सो असे 2 ह्यात कंपार्टमेंट्स आहे. आणि सामान मावून जाणार जेवढं गरजेचं असतं एखाद्या इव्हेंटला. असं मेजर काही लागत नाही, तेवढं यात आरामात मावून जाणार. सो ही पण एक पर्स आहे माझ्याकडे. पोटली सारखीच माझ्याकडे अजून आहे. ऍक्च्युली पोटली सारखी 2 ते 3 आहे. ही ऍक्च्युली एका हळदी कुंकवाला मला मिळालेली, म्हणजे मम्मीला मिळालेली एका हळदी कुंकवामध्ये. बट मम्मी काय असले पॅटर्न यूज नाही करत, मग तिने ती मला दिली. मी मगाशी दाखवलं त्याच पॅटर्न मध्ये ही पोटली सारखी. कलर ह्याचा छान आहे, म्हणजे अगदी मॅचिंग जेव्हा आपल्याला करायचं असतं तेव्हा ही वाली आपण यूज करू शकतो. असं हिचं हँडल आहे बीट्स वालं. आणि ह्याला चेन किंवा चेन मॅग्नेट असं बटनवालं तसं काहीच नाहीये. जस्ट एक पर्स आहे. छोट्या मोठ्या इव्हेंटला आपण ही घेऊ शकतो. आणि ह्याला पण सेम त्या पोटली सारखंच असे ह्या 2 नॉट्स आहे. अशा ह्या 2 नॉट्स आहेत. असं खेचलं की हे क्लोज होऊन जातं. सो स्पेसिफिक अशा काही पर्टिक्युलर मॅचिंग अटायरवर आपल्याला जर करायची असेल तर ही पर्स छान आहे. साईडला पण ह्याला पूर्ण असं हे मण्यांचं वर्क आहे. मस्त आहे हा पॅटर्न. हा मम्मीला मिळालेला हळदी कुंकवाला. सो तिने हा मला दिला. तर छान वाटतं मला हा पण पॅटर्न, मस्त आहे. आणि त्याच टाईप मध्ये ही आहे. ही अगदी सिंपल अँड स्वीट आहे, तशीच आहे. बट ही पोटली सारखा हिचा शेप आहे, बट ती तशी नाहीये. ह्याला असा बेल्ट आहे छोटासा.
आणि मागे एक झिप आहे, इथे एक कप्पा आणि हा मेन वाला. ह्याला हाईट जास्त असल्यामुळे काही मोठं सामान, क्लच वगैरे, आपलं वॉलेट वगैरे हे पण ठेवू शकतो. ह्याच पाहिजे असेल छोटंसं वॉलेट तर ते ठेवू शकतो. आणि ऑफ व्हाईट कलर आहे, ह्यात व्हाईट दिसत असेल मे बी, बट ऑफ व्हाईट कलर आहे. सो कुठल्याही ह्याच्यावर ही पर्स जाईल अशी ही आहे. ह्याला बेल्ट पण आहे. सो मस्त आहे ही पण. त्यानंतर हा असा बेसिक क्लच, हा पण मला माझ्या मते हळदी कुंकवालाच मिळालेली आहे असं मला वाटतं. पण मी ही यूज केली 1-2 वेळा. माझ्या नंदेच्या इथे घराची, त्यांच्या घराची पूजा होती, मग कुठे छोट्या मोठ्या गोष्टींना जायचं असेल बाहेर तर ही यूज करू शकतो. सो अशी आहे. थोडी ट्रेडिशनल टाईप पण आहे. जर आपण काही ट्रेडिशनल अटायर केलं तर त्याच्यावर ही हातात हा क्लच घेऊ शकतो असं. सो हा एक कंपार्टमेंट आहे. किंवा मग आपण छोटं मोठं कुठे बाहेर जाणार असेल तर पाऊच म्हणून पण ह्याला यूज करता येईल, कारण हा मेन कंपार्टमेंट आहे आणि हे मागे एक छोटी झिप आहे तो. सो इथे पण एक कप्पा दिलेला आहे. तर पाऊच म्हणून पण आपण याचा यूज करू शकतो किंवा मग पर्स म्हणून पण करू शकतो. जस्ट मोबाईल, कार्ड आणि चावी असं कॅरी करायचं असेल तर तसं म्हणून पण यूज करू शकतो किंवा पाऊच म्हणून पण यूज करू शकतो. तर असं आहे माझं पर्सेसचं कलेक्शन. अजून 1-2 पर्स घ्यायच्या माझ्या डोक्यात आहेत. ज्या ब्रँड्सच्या त्या आहेत त्या थोड्या एक्सपेन्सिव्ह आहे. सो माझं असं चाललं आहे की नाही जरा थांबून आपण घेऊया. बट इच्छा खूप आहे, जेव्हा केव्हा मी त्या पर्सेस घेणार नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. बघूया आता कधी घेऊन. आणि ह्यातली कुठली पर्स तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचा कुठला व्हिडिओ तुम्हाला बघायला अजून आवडेल, म्हणजे ज्वेलरी कलेक्शन, साडी कलेक्शन किंवा अजून दुसरं पण काही, जे पण तुम्हाला काही बघायला आवडेल मला कमेंटमध्ये ते पण नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.